अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। पाहूया अधिवेशनातील टॉप 9 बातम्या। विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा महाविकास आघाडीतील तिढा सुटला। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा, तर विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार, नाना पटोले यांची माहिती। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत। विरोधी पक्षनेत्या निवडीबाबत विधानसभा नियमांमध्ये विशिष्ट तरतूद नाही। विधिमंडळाच्या उत्तरानं ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा। ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज दाखल करणार। विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा, अनेक राज्यांमध्ये 5 जागा असणाऱ्यांना देखील विरोधी पक्षनेते पद, त्यामुळे आम्हाला काही अडचण येणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही। राज्याचं आर्थिक नियोजन बिघडलेलं, अनेक कामांवर पैसे असून सुद्धा खर्च झाला नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका। नियोजन बिघडलेलं आहे हे एकूणच सगळ्या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून बघू आता काय नेमकं कशा पद्धतीने आर्थिक घडी बसवायचं नियोजन आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता। राजकुमार बडोले यांचं नाव चर्चेत। प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना भोजनाचं आमंत्रण। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार। चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली। अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये सर्वच आमदारांची भेट। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत आमच्याकडे लक्ष असू द्या, ठाकरेंच्या आमदारांची संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांना साद। आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मतदारसंघातील कामांवरून विधान भवनातल्या फडणवीसांच्या कार्यालयात ही भेट घेण्यात आली।